या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो खूप जबरदस्त आपल्याला टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार आहे. मधुभाऊंनी सायलीला हिंट दिल्यावरती आता मधुभाऊ थोडक्यात उठून बसलेले आहेत. हो, आणि त्यांनी सायलीला एकच विनंती केली, सगळ्यात पहिले रविराजांना इकडे बोलव. आता मधुभाऊंनी रविराजांना का बोलवले, मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता रविराजांना काय असं सत्य सांगितलेलं आहे, सगळं सगळं या एपिसोडमध्ये पाहूया. प्रेक्षकांनो, खरं तर मधुभाऊंना भेटायला सायली आलेली आहे, पण मधुभाऊंच्या आता तो म्हणजे जे मास्क आहे ते कोणीतरी काढून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे मधुभाऊंची तब्येत आता जास्तच खालावलेली आहे. इकडे सायलीला खूपच मोठा धक्का बसलाय. ती डॉक्टरांना बोलवते. डॉक्टर, हे काय चाललंय? म्हणजे याच्या आधी सुद्धा सायली प्रत्येक वेळेला भेटायला होती तेव्हा मधुभाऊंची तब्येत स्टेबल होती आणि इतके दिवस येऊन येऊन तिला आता समजलेलं आहे की म्हणजे लवकरात लवकर त्यांचं कशी काय प्रोग्रेस होतीये किंवा ते मॉनिटरवरती काय दाखवतंय. पण आज ज्या वेळेला ती इकडे आलेली आहे त्यावेळेला मग आता मॉनिटरवरती आपल्याला दाखवलंय की सायली पाहते तर मधुभाऊंची तब्येत क्रिटिकल दाखवण्यात येत आहे. सायली ताबडतोब डॉक्टरांना बोलवते. डॉक्टरांना बोलवल्यावरती आता खरं तर तिला माहीत नाही आहे की मधुभाऊंना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे आणि त्याच कारणासाठी मधुभाऊंची ही तब्येत अशी क्रिटिकल आहे आणि त्याचमुळे सायली आता ते पाहते आणि त्यानंतर ती विचार करते, हे काय आहे, असं का मधुभाऊंची आहे. ती डॉक्टरांना बोलवते. डॉक्टर येतात आणि ते सांगतात की मास्क कुणी काढलेला आहे, काहीच कळत नाही आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सायली डॉक्टरांना बोलवते. डॉक्टरांना बोलवल्यावरती डॉक्टर आता तब्येत क्रिटिकल आहे म्हटल्यावरती ती इकडे अर्जुनला कॉल करते आहे. अर्जुनला कॉल करून ती सांगते, तुम्ही ताबडतोब या, डॉक्टरांनी मधुभाऊंची तब्येत बरी नाहीये असं सांगितलंय. असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो, अर्जुन तू काळजी करू नकोस, मी आलोच आहे. बरं, तोपर्यंत इकडे घरामध्ये ड्रामा वेगळाच चालू असतो. घरामध्ये सदाशिव आणि मैनावती हे आता सगळ्यांची माफी मागत असतात. सगळ्यांना घरामध्ये समजलेलं आहे की त्यांनी चोरी केलेली आहे आणि चोरीच्या म्हणजे याच्यामध्ये ते आता जेलमध्ये गेलेले आहेत. असं म्हटल्यावरती मग आता हे समजल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी की हे बघा, तुम्ही प्रत्येक वेळेला चोरी करता, प्रत्येक वेळेला हे करता आणि यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय आणि आमच्यापेक्षा जास्त तुमच्या सायलीला त्रास होतोय आणि त्यामुळे तुम्हाला समजत नसेल तर जरा सुधारा. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुमच्या मुलीला त्रास होतोय म्हणून तरी सुधारा. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ते सांगतात, नाही नाही, पुन्हा आम्ही असं काही करणार नाही. इकडे तोपर्यंत अर्जुन सांगतोय पूर्णाजीला की मी खरं सांगू तर सायलीचा फोन आलाय, मधुभाऊंची तब्येत खराब आहे, तिच्या मागची आता भूक काही संपत नाही. पूर्णाजी म्हणते, एक काम कर, ताबडतोब तू तिकडे जा आणि तुला काही मदत लागली तर आम्हाला कॉल कर. इकडे मैनावती सांगते, माफ करा आम्हाला. पूर्णाजी म्हणते, तुमचे ना ही नाटकं बस करा, आम्हाला आमचे सुद्धा बरेचसे व्याप आहेत, उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू नका. असं म्हणत पूर्णाजी आता हे सगळं बोलत असताना अर्जुन इकडे धावत पळत हॉस्पिटलला. प्रेक्षकांनो, तोपर्यंत इकडे आता सायलीने विचारून झालेलं आहे. सायलीने विचारले मधुभाऊंना की माझे ते आई वडील आहेत का, तर मधुभाऊ नाही म्हणतायत. मग त्यानंतर सायली सांगायला लागते, मधुभाऊ आता ही माझी फरफट थांबवा, मला आता हे अजिबात सहन नाही होत आहे. काही झालं तरी सुद्धा मला न आता खरं खरं काय आहे ते कळलंच पाहिजे. म्हणजे लवकरात लवकर आता इकडे तुम्ही सांगा तरी की तुम्हाला माहिती आहे तर माझे आई वडील कोण आहेत ते. प्रेक्षकांनो, मधुभाऊ हालचाल तर करतायत, तितक्यात डॉक्टर येत आहेत आणि डॉक्टर सांगतायत यांची तब्येत बिघडली नाही तर यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे. आता मात्र सायलीला खूपच आनंद होतो, पण तितक्यात तिला जाणवतं की मधुभाऊ काहीतरी सांगतायत. यावरती सायली म्हणते, काय बोलायचं तुम्हाला मधुभाऊ? तर आता मधुभाऊ हात करतात आणि रविराज रविराज असं बोलायला लागतात. यावरती मग आता ती सांगते, काय रविराज काकांना तुम्हाला भेटायचंय? यावरती मधुभाऊ हो म्हणतात. डॉक्टर म्हणतात, ही पॉझिटिव्ह साईन आहे, त्यांना जर काही सांगायचं आहे त्यांच्या मनातली गोष्ट आता जर या सगळ्यामध्ये इकडे पटकन समोर आली तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. तुम्ही लवकरात लवकर आता त्यांना बोलवून घ्या. त्यानंतर आता इकडे सायली मधुभाऊंच्या इथे बसले. तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मास्क लावले. सायली वाट पाहते आहे ती म्हणजे आता इकडे रविराजांच्या येण्याची. ती अर्जुनला कॉल कर आणि तुम्ही निघाला नसलात तर आत्ताच्या आत्ता रविराज काकांना घेऊन या. यावरती ते सांगतं, असं का? आणि त्यावरती आता इकडे ते सांगायला लागते की मला माहीत नाही आहे, पण डॉक्टर आता म्हणाले आहेत की मधुभाऊ
खरं तर जास्त क्रिटिकल नाही आहेत, तर ते आता बरे होत आहेत आणि ते स्वतःहून सांगतायत की म्हणजे ते लवकरात लवकर घेऊन या रविराजांना. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, पण मधुभाऊ तुझ्याशी बोलण्याच्या ऐवजी रविराजांना घेऊन यायला का सांगतील? यावरती सायली सांगायला लागते, अर्जुन सर तुम्ही लवकरात लवकर या, कारण ना काहीतरी आहे. म्हणजे मी ज्या वेळेला त्यांना म्हटलं ना की सदाशिव लोखंडे माझे आई वडील आहेत का, त्यावेळेला मग आता लगेचच इकडे त्यांनी सांगितलं होतं की नाही, नाही म्हणून त्यांनी मान हलवली. बाकी मला त्यांनी काही सांगितलं नाहीये, पण तुम्ही लवकरात लवकर जर का इकडे आलात ना तर म्हणजे आपल्याला काहीतरी करता येईल. अर्जुन म्हणतो, तू बिलकुल चिंता करू नकोस, मी येतोच तिकडे. असं म्हणत अर्जुन आता प्रेक्षकांनो येण्यासाठी निघालेला आहे, पण येताना रविराजांना भेटायला निघालाय. इकडे पूर्णाजीला खूपच आनंद झालेला आहे आणि ती सांगते, अर्जुन एक काम कर ना, चल मी पण तुझ्यासोबत येते. जर मधुभाऊंना शुद्ध आलेली आहे तर मी सुद्धा त्यांना आता पाहून घेईन. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे पूर्णाजीला घेऊन अर्जुन निघालाय पहिले रविराजांच्याकडे. रविराजांकडे आल्यावरती अर्जुन आता सांगतो, सिनियर लवकर चल. यावरती मग आता रविराज सांगतात, काय झालं? त्यावरती मग मधुभाऊ शुद्धीवरती आलेत असं ज्या वेळेला इकडे आता रविराजांना सांगितलं जातं, त्यावेळेला रविराजांना प्रेक्षकांनो खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि ते सांगतात की मग मधुभाऊंना मला का बोलवायचं आहे? यावरती अर्जुन सांगतो, ते तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठा हे आहे. तू लवकरात लवकर चल. काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांना बोलायचं आहे, सगळं एकदा बघून घे, म्हणजे काय आहे ते आपल्याला समजेल. असं म्हटल्यावरती मग फायनली इकडे आता रविराज आणि प्रतिमा सांगते की मी सुद्धा येते. मधुभाऊंना भेटण्याची मला सुद्धा इच्छा आहे. एकदा तर मधुभाऊंची माझी भेट झाली होती, पण त्यावेळेला मधुभाऊ आणि म्हणजे मला काही आठवत नव्हतं, पण आज मी त्यांना सांगणार आहे. खरं तर तुम्ही माझ्या दोन्ही मुलींना सांभाळत, म्हणजे पण संस्कार करताना एकीवरती मात्र कमी झाली. ही मधुभाऊंची चुकी नाही आहे, काहीतरी तिच्यातच दोष असणार आहे. पण एकदा आपण जाऊन इकडे येऊया. मग प्रतिमा, रविराज आणि आता इकडे पूर्णाची हे तिघंजणं हॉस्पिटलला जायला प्रेक्षकांनो निघालेले. प्रेक्षकांनो मधुभाऊंना पुन्हा एकदा आता हे लावण्यात आलेली आहे, मास्क लावलेला आहे, कारण ते थोड्या थोड्या वेळामध्ये शुद्धीवरती येत आहेत. थोड्या थोड्या वेळामध्ये त्यांना आता शुद्ध हरपती आहे. मग त्यानंतर प्रतिमा तिकडे येते आणि सगळेच मग आता काय झाले म्हणत आता कल्पना, प्रताप सगळेच आलेत की मधुभाऊंनी रविराजांना का बोलवलेलं आहे. बरं ही गोष्ट कळत नसल्या कारणाने सगळेच जण धावत पळत तिकडे येतात आणि त्यानंतर डॉक्टर सांगतात की शुद्धीवरती आलेले आहेत, लवकरात लवकर रविराजांना आत पाठवा. सगळ्यांना खूपच आनंद झालाय आणि एकटे रविराज आता आत निघालेत. नक्की मधुभाऊ आपल्याला काय सांगणार आणि आपल्याला का बोलवलंय? तितक्यात तिथे अर्जुन आता डॉक्टरांना विचारतोय की म्हणजे त्यांची तब्येत बरी आहे ना? यावरती ते सांगतात, हा देवी चमत्कार आहे. काहीतरी त्यांच्या मनामध्ये गोष्टीची सल आहे आणि ती सल त्यांनी जर का बाहेर काढली तर नक्कीच नक्कीच ते आता बरे होतील. अर्जुन विचार करतोय की जर त्यांच्या मनात आहे काही सल तर त्या आता सायलीला सांगतील, ते आता मला सांगतील, सिनियरला का? अर्जुनला हा प्रश्न पडलेला आहे. डॉक्टर म्हणतात, हे बघा आपण जरा वाट पाहूया आणि आता ते जेव्हा येतील ना बाहेर त्यावेळेला तुम्हाला सत्य कळेलच. अर्जुन खूपच आता हायपर झालेला आहे आणि त्यानंतर अर्जुन विचार करतोय काय असेल काय असेल, पण ठीक आहे मधुभाऊ बरे होत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. फायनली रविराज आता आतमध्ये आलेले आहेत. रविराज आतमध्ये आल्यावरती मग आता त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्यांना डॉक्टर सांगतात की तुम्ही बाहेर जा. फक्त रविराज एकटेच आत थांबतील आणि मग मधुभाऊंना काय सांगायचं आहे ते बोलतील. इकडे आता रविराज तिथे थांबतात. इकडे प्रेक्षकांनो नागराजपर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे. नागराजला समजलंय की मधुभाऊ शुद्धीवरती आलेत. आता ते माझ्याबद्दलच सांगतील. मधुभाऊंना नागराजबद्दल सांगण्याच्या पेक्षा जास्त खूप महत्त्वाची गोष्ट ही असते की त्यांना सांगायचं असतं ते म्हणजे आपल्या लोखंडे फॅमिलीबद्दल आणि सायलीबद्दलचं सत्य. मग त्यामुळे आता ते वेगळं त्यांचं काहीतरी चाललंय आणि यांचं काहीतरी वेगळं चाललंय. बरं हे सगळं चालू असताना इकडे नागराज कॉल करतोय आणि जर का त्या थेरड्यांनी काही सांगितलं ना महिपत, तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकाल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणूनच मी तुम्हाला जे काय सांगतोय ते करा लवकरात लवकर. त्या म्हातारड्याने त्याचं थोबाड उघडण्याच्या आधी तुमच्या माणसांना तिकडे पाठवा. महिपत म्हणतो, अरे हे जरा आधी सांगायचं होतंच ना, म्हणजे ऑलरेडी आता तुझी तिकडे पोहोचलेली आहेत. ते तिकडे पोहोचल्यावरती आता मी काय करू? यावरती नागराज म्हणतो, मला काही माहीत नाही आहे, तुम्ही ताबडतोब जा. असं म्हटल्यावरती मग आता महिपतची माणसं तर हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहेत. बरं आता महिपतची माणसं हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरती इकडे तोपर्यंत रविराज आता हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी आत गेले.
इकडे प्रियाला सुद्धा ही गोष्ट कळालेली आहे आणि हा थेरडा आता काय सांगणार म्हणून ती सुद्धा वाट पाहते. फायनली तो क्षण आलाय ज्या क्षणाची आपण आत्तापर्यंत वाट पाहत होतो. इकडे ज्या वेळेला रविराज प्रेक्षकांनो आत आलेत तर मधुभाऊ चक्क आता त्यांना आपल्याकडील असलेला एक फोटो दाखवतायत आणि मधुभाऊ बोलण्याचा प्रयत्न करतात. मधुभाऊंना या अवस्थेत बघून रविराज म्हणतात, मधुभाऊ तुम्ही बरे आहात? तुम्ही बरे आहात? यावरती रविराजांना मधुभाऊ सांगतात, मला बोलू दे, जोपर्यंत मला आता बरं वाटतंय तोपर्यंत बोलू दे. आणि जे मधुभाऊ आता सत्य रविराजांच्या समोर प्रेक्षकांना सांगत आहेत ते भयंकर आहे. त्यानंतर मग आता मधुभाऊ सांगतात, खरं तर मला सायलीच्या सत्य समजलं होतं, सायलीच्या आईवडिलांचं सत्य समजलं होतं आणि याच कारणासाठी मला आता या अवस्थेमध्ये पोहोचवण्यात आलं होतं. असं म्हणत त्यांनी आता प्रतिमाचा जुना फोटो आहे तो त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यानंतर आता रविराजांना कळत नाही आहे की प्रतिमाचा फोटो कसा काय हातामध्ये. आणि त्यामुळे मग आता ते सांगतात, काय मधुभाऊ तुम्ही आता काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात, मला खरंच काही कळत नाही आहे. मधुभाऊ सांगतात, ही आहे सायलीची खरी आई. यावरती मग आता रविराज म्हणतात, कसं काय शक्य आहे? त्यावरती मधुभाऊ सगळ्या गोष्टी क्लिअर करायला लागतात. आत्ता जी लोखंडे फॅमिली इथे आहे ती लोखंडे फॅमिली खोटारडी आहे आणि मुळातच या सगळ्यामध्ये आता बबली जे काही म्हटलं जातंय ना, ती बबली मुळातच आता इकडे तुमची मुलगी प्रिया आहे. यावरती रविराजांना दुसरा धक्का बसलेला आहे. अजूनही आता मधुभाऊंनी पटकनरित्या सांगून मोकळं व्हायचं की सायली तुमची मुलगी आहे, पण नाही, ते अर्धवट घुमवून सांगतायत. मध्ये मध्ये त्यांना धाप लागती आहे आणि त्याच वेळेला ते सांगतात, खरं सांगायचं तर आता जी प्रिया आहे ती आमच्याकडे आली होती, ती म्हणजे आता त्या ह्याच्यामधून बालसुधारगृहामधून आम्ही तिला आणली होती. खरं सांगायचं तर बालसुधारगृहामध्ये ज्या वेळेला तिला आणण्यात आलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती चोऱ्या माऱ्या दरोडे घालत होती, पण आता सायलीचा अपघात होऊन ती आली होती. आणि त्यानंतर मला जे काही सत्य समजलं ते त्या एका गाठोड्यामध्ये बंद होतं. त्या गाठोड्यामधलं सत्य हे आहे की त्याच्यामध्ये जो फोटो आहे तो तुमच्या घरी असलेल्या तन्वीचा फोटो आहे. पण आता माझ्या सायलीच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. असं म्हणत इकडे आता सांगितल्यावरती ते म्हणायला लागतात, काय बोलताय तुम्ही? सायलीच्या जीवाला धोका आणि तो कुणापासून? असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ सगळं इत्थंभूत बातमी सांगायला लागतात. हे तुम्हाला वाटतंय तितकं साधं सोपं नाही आहे. आत्ता मी जर का हे सगळ्या 4-4 समोर सांगितलं असतं तर कदाचित या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी तुम्हाला म्हणजे तिथपर्यंत सायलीपर्यंत पोहोचूच शकला नसतात, काहीतरी घातपात झाला असता. कोणीतरी काहीतरी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि त्या प्रकाराच्यामुळे माझ्या सायलीचं लाईफ या प्रियाच्या आयुष्याला आलेलं आहे. पण हे सगळं एका व्यक्तीचं काम नाही आहे, एका व्यक्तीने हे केलेलं नाही आहे. मुळातच या सगळ्यामध्ये खूप मोठं महिपतसारखा कोणीतरी माणूस इन्व्हॉल्व आहे आणि म्हणून फक्त आणि फक्त तुम्हाला हे सांगण्याचं कारण असं आहे की या सगळ्यामध्ये आता तुम्ही या मुळापर्यंत जाल अशी मला खात्री आहे. साऊबाळाला सुद्धा काही कळू न देता, बाकी कुणालाही काही कळू न देता तुम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता काम करा. असं म्हटल्यावरती आता मधुभाऊ पुन्हा बेशुद्ध होतात. रविराजांना आता खूप मोठी माहिती तर समजली, पण मधुभाऊंनी त्यांच्यावरती प्रेक्षकांना खूप मोठी जबाबदारी सुद्धा टाकलेली आहे आणि या कारणास्तव आता मात्र मधुभाऊची जबाबदारी पूर्ण करणं रविराजांचं कर्तव्य. रविराज बाहेर सायली त्यांना विचारते आहे की मधुभाऊ काय बोलले? विराज काका सांगा ना, मधुभाऊ काय बोलले? आता रविराजांना खरं तर आपल्या मुलीला मिठी मारून हमसाहुमशी रडण्याची गरज आहे, पण ते काहीच तसं करू शकत नाही आहेत. कारण या सगळ्यामध्ये त्यांना आता मधुभाऊंनी जे काही सांगितलेलं आहे ते सत्य महाभयंकर आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता इकडे रविराज हे काहीच बोलू शकत नाही आहेत आणि त्यामुळे ते आता सांगतायत की लवकरात लवकर मी जे काही मधुभाऊ बोललेले आहेत ना ते तुला सांगेन, पण आत्ता ती वेळ नाही आहे. रविराजांना काय समजलं आहे? आता रविराज सायलीला कधी सत्य सांगणार? या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार.